ठीक आहे. भाऊ, आज बावनकुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात एक बैठक होत आहे. त्या बैठकीचा उद्देश काय आहे? नाही, साधारणतः माझी आणि माननीय मुख्यमंत्री महोदय बावनकुळे साहेबांची चर्चा झाली की एक पहिली बैठक आज जे चंद्रपूर महानगरामधलं वातावरण आहे त्या वातावरणाला लक्षात घेऊन एक बैठक आपण एकत्रित घेऊ. ही एकत्रित घेण्याची आवश्यकता आहे. मतदार संभ्रमित झाला. ज्या पद्धतीने प्रदेश अध्यक्षांनी पाठवलेल्या यादीमध्ये बदल झाले, 17 उमेदवारांमध्ये बदल झाले. काही निष्ठावान उभे आहेत. साधारणतः आम्ही यादी केल्यावर असं लक्षात आलं की 14 असे निष्ठावान आहे की ज्यांनी आपलं आयुष्य, कुटुंबाचं आयुष्य या पक्षाला समर्पित भावनेने दिलं आणि ते आज आलेले नाही आहे, अनेक वर्षाचे आहे. आता काही भूमिका अतिशय स्पष्ट करून पुढचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. प्रभागनिहाय आम्ही एक नियोजन केलं आहे. ज्या नियोजनामध्ये त्या प्रभागामध्ये साधारणतः मतदार यादीमध्ये असणारे मतदार स्त्री किती, पुरुष किती, त्या ठिकाणी असणारे की वोटर्स कोण आहे, पक्षाचे जुने आणि नवीन कार्यकर्ते कोण आहे, मग प्रभागनिहाय बैठका लावून त्यांच्यात कशी एकवाक्यता आणायची. या पुढच्या 15 तारखेपर्यंत छोट्या सभा, मध्यम सभा, मोठ्या सभा, छोट्या बैठका, भेटीगाठी, टेलिफोनिक जे काही संवाद आहे, या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये एकत्रितपणे नियोजन करण्याची ही बैठक. नियोजन तर होईलच या बैठकीमध्ये, मात्र एबी फॉर्म मध्ये जो मोठा एक प्रकारचं ज्याला आपण घोटाळा म्हणू शकतो असं झालेला आहे, त्यावर काही याच मंथन होईल का? जे नाराज उमेदवार आहे, ज्यांना उमेदवार मिळू शकतो, त्यांच्याबद्दल काही चर्चा होईल का? असं आहे की आता जसं ऑपरेशन करताना डॉक्टर काय सांगतो की बीपी शुगर नॉर्मल झाल्यावर आपण ऑपरेशन करायचं असतं. आता 16 तारखेपर्यंत निवडणूक ही महत्वाची आहे. बाकी 16 तारखेनंतर जे ऑपरेशन व्हायचं आहे ते आपले नेते करतील. कारण याची गंभीर दखल ही पक्षाने निश्चितपणे घेतली आणि गंभीर दखल घेतली हे त्यांनी ताबडतोब या ठिकाणच्या महाअध्यक्षाला पदावरून दूर करून हे दाखवून दिलं आणि सांगितलं, इशाराही दिला की वागू नका वाईट. हा पक्ष आहे, त्या आपल्या मालकीचा आहे असं समजून कोणीही वागू नये. पण भाऊ, कमिटी जी होती ती जवळजवळ 6 लोकांची होती. कमिटीतले बाकी लोक दोषी नाही का त्यामध्ये? नाही, कमिटी 6 लोकांची नव्हती. जे एबी फॉर्मची चोरी झाली ती काही कमिटी सदस्यांकडून झालेली नाही. आणि अशी तक्रार श्री अशोक नेतेजी व श्री चैनसुख संचेतीजींनी प्रदेशाकडे केली की या ठिकाणी ज्या पद्धतीने एबी फॉर्मच्या संदर्भामध्ये कृती केली ती आम्हा दोघांनाही मान्य नाही. आणि अशोक नेत्यांनी तर राजीनामाही पाठवला होता. अशोक नेत्यांना आम्ही समजवलं की तुमची चूक नसताना तुम्ही का राजीनामा पाठवता. आणि म्हणून ज्या पद्धतीने हे बदल झाले त्यामध्ये इतरांचा काहीही दोष नव्हता. एबी फॉर्म भरणारे अधिवक्ता परिषदेचे जे प्रमुख होते त्यांनीही लेखी याबद्दलची माहिती दिली. अंतिम यादी बदलण्याचं धाडस एखादा शहर प्रमुख करू शकतो करवित आहेत. नाही, आता हे तर 16 तारखेनंतर बीपी शुगर कंट्रोल झाल्यावर या संदर्भातलं जेव्हा ऑपरेशन सुरू होईल तेव्हा याबद्दलची माहिती बघा देता येईल. आज या क्षणी आमचं एकच लक्ष आहे. आता आम्ही जर आमच्या अंतर्द्वंदामध्ये गुंतून राहिलो तर नुकसान पार्टीचं नाही आहे, या शहराचं आहे, या जनतेचं आहे. एक तर आम्ही महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर राहतो. या चंद्रपूर शहराचा विकास व्हावा म्हणून आमचं सरकार आल्यावर आम्ही जीवापाड प्रयत्न करतोय. या शहराच्या प्रगतीसाठी अनेक योजना आमच्याकडे आहेत. म्हणजे डीपी प्लॅन पासून हे शहर मुंबईच पुढे जावं असं नसून चंद्रपूरनीही पुढे जावं. चंद्रपूर हा खरं तर आमच्यासाठी अभिमानाचा विषय असणारा महानगर आहे. आत्ता सध्या अंतर्द्वंद 16 तारखेनंतर बघायचं आहे. आत्ता आम्हाला महानगरपालिका जिंकण्याच्या दृष्टीने पूर्ण शक्ती झोकून देणं हे गरजेचं आहे. चूक झाली का? निश्चितपणे झाली. ज्यांनी चूक केली त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे का? तर कारवाई झालीच पाहिजे. पण ती कारवाई ही 16 तारखेनंतर या संदर्भामध्ये जी समिती नियुक्त होईल ती समिती योग्य अहवाल दिल्यावर.